प्रशासकीय अधिकाऱ्याला दमदाटी केल्याची बातमी समोर आली आहे। नाना पटोले यांनी हा गंभीर आरोप केला। सरकारचे 3-13 वाजलेत आणि राज्याचे हे 3-13 करू नका असं नाना पटोले म्हणाले। नाना पटोले यांनी महायुती सरकारवर अशी टीका केली आहे। सरकारमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्याला दमदाटी केली जाते असा आरोप त्यांनी केला। या सरकारमध्ये तुम्हाला सांगतो, आज जे काही आम्हाला माहिती मिळाली की प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमदाटी केली जाते, सेक्रेटरींना दमदाटी केली जाते आहे। फाईलवर सही मारली नाही तर आम्ही पाहून घेऊ, नाहीतर राजीनामा देऊन जा, अशा पद्धतीचा दबाव तंत्राचा वापर महाराष्ट्रातलं सरकार करताना आपण बघतो आहे। आणि त्याच्यामुळे राज्याच्या जनतेचं सरळ नुकसान होत आहे आणि सरकार प्रशासकीय अधिकाऱ्याला ज्या पद्धतीचं दमदाटी करत आहे हे बरोबर नाही। आणि महाराष्ट्र ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि महाराष्ट्राला हे भूषणावही नाही। त्यामुळे या सरकारचं 3-13 वाजलेले आहेत, राज्याचे 3-13 वाजवू नका एवढंच आमचा सल्ला आहे। या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत आहेत शिवसेना नेते संजय शिरसाट। संजय शिरसाटजी, नाना पटोले म्हणतात सरकारी अधिकाऱ्यांना दमदाटी केली जाते, 3-13 वाजलेले आहेत, शासनाचे महाराष्ट्राचे 3-13 वाजवू नका। नाना पटोले जे विधान केलं ते अत्यंत चुकीचं आहे। काही अधिकाऱ्यांना काम करायचं नाही, पुढारपण करायचं, हे जी काही मनोवृत्ती काही अधिकाऱ्यांची, त्यांना तुम्हाला दमदाटी नाही, त्यांना वॉर्निंग हे द्यावं लागेल। तुम्ही जनतेचे नोकर आहात, जनतेची सेवेमध्ये तुम्ही आहात, मग त्यांचे काम अडवण्याचं काहीच कारण नाही। तुम्ही त्यांचे काम अडवाल, लोकांना मंत्रालयामध्ये लाखो चक्रा मारायला लावणार, त्यांचे चपला घासायला लावणार, असं थोडीच चालणार आहे। बरं, सरकारचे आपण आम्ही लोकप्रतिनिधी जरी असलो तर आम्ही सरकारचे सेवक म्हणून आहोत ना, त्यांची कामं करायला नको। आणि आम्ही हे कामं करतो म्हणून आज सरकारच्या कामाला गती आलेली आहे। सरकार त्या स्पीडने आज काम करू शकत आहे आणि सर्व अधिकारी आता आपल्याला सरकारमध्ये काम करावं लागेल हे त्यांचं आता एक आत्मविश्वास आता त्यांचाही वाढलेला आहे आणि काम केल्याशिवाय गंतव्य नाही हे त्यांना जाणवलेलं आहे। धन्यवाद संजय शिरसाटजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।